रेवाला होणारे भास, हे सगळं रहस्य, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे साहेब? हे रेवाचं प्रारब्ध आहे आणि ते अटळ आहे. त्यावर तुम्ही उपाय करण्याचा किंवा मागण्याचा अजिबात प्रयत्न करू नका. पण साहेब, या सगळ्यामुळे तिला काही होणार तर नाही ना? कसं असतं नानयराजे, आपण काहीही ठरवलं, कुणी कितीही काही म्हटलं, आपला हेतू आपल्या आयुष्यात पाप पुण्याचा हिशोब ठेवत असतो की हो. आणि रेवा ज्या हेतूंनी वावरतायत, जो विचार करतायत, ते पाहून आम्हाला असं वाटत नाही की त्यांना कुठल्याही प्रकारच्या वाईट शक्तीचा त्रास होईल. पण आऊसाहेब, हे सारं तिच्यासाठी सहज तर नसणार ना? कपिला, संकट तर त्यांच्यावर येणारच की हो. पण या संकटाचा सामना त्या कशा जिद्दीने करतायत यावर त्यांचं आणि आपलं भवितव्य अवलंबून आहे. रेवा, आम्हाला कल्पना आहे हे सगळं काही तुमच्यावर अचानक येऊन पडलंय, पण तुम्ही गडबडून जाऊ नका. आऊसाहेब, हे सगळं काय घडतंय, कसं घडतंय मला काहीच कळत नाहीये. पण जर ही सत्व परीक्षा देऊन हा वाडा शापमुक्त होणार असेल ना, तर ते करायला मी तयार आहे. आपल्या कुटुंबासाठी लढायला मी तयार आहे. अनयराजे, तुम्ही खूप नशीबवान आहात की तुम्हाला अशी बायको मिळाली. या पुढच्या तिच्या प्रवासात तुम्हाला तिची साथ द्यायची आहे. तुमची त्यांना गरज आहे. गुंडाप्पा. हा मा. रेवा, हे तुमच्यासाठी सुरक्षा कवच आहे. एक सकारात्मक शक्ती जी सगळ्या संकटांपासून तुमचं संरक्षण करेल. यापुढे तुम्हाला भास होणंही बंद होईल. लवकरच मृत्यूपत्राचं वाचन होणार आहे. त्यावेळी तुमच्या हातात हे असणं फार महत्वाचं आहे. याचं महत्व तुम्हाला त्यावेळेला कळेल ज्यावेळी मृत्यूपत्राचं वाचन होईल. आणि आम्हाला खात्री आहे सारं काही ठीक होईल. काल मी मोहनला भेटलो. त्याच्या जमिनी संबंधी आपल्याला लिगली काय काय प्रॉब्लेम्स येणार आहेत त्याबद्दल मी त्याच्याशी बोललो. मेघदत्त दादाने दिलेली मदत तर त्यांनी नाकारली आहे, पण त्याचा आपल्यावर विश्वास आहे, विशेष करून तुझ्यावर. मला म्हणाला की काम थांबवू नका, पुढे जो काही निकाल लागेल तो लागू दे. रेवा, काय झालं? कसला विचार करतेस? सांग. आपल्या बरोबर ज्या घटना घडतायत, हा धागा त्या घटना थांबवेल ना? असं काय विचित्र घडतंय आपल्या बरोबर रेवा? काहीच नाही. म्हणजे
ह्या सगळ्या गोष्टी एखाद्या नॉर्मल माणसाच्या आयुष्यात पण घडू शकतात. अपघात होऊ शकतात, भास होऊ शकतात. पण मग मोहनच्या वडिलांचं मला दिसणं, तेव्हा कशावरून ते मोहनचे वडीलच असतील कोणीतरी दुसरे, किंवा तुला भास झाला असेल कदाचित. नाही पण अरे हे बघ सगळं रेवा, रेवा आपण कधी कधी जितका जास्त विचार करतो की आपल्याबरोबर काहीतरी अघटित किंवा अकल्पित असं काहीतरी घडतंय, तितकंच जास्त ती गोष्ट आपल्याला हळूहळू खरी वाटायला लागते. कधी कधी एखादं ठिकाण किंवा त्यावेळेचं वातावरण आपल्या मनावर इतकं प्रभाव पाडतं की आपल्याला सगळंच तसं दिसू लागतं. त्यामुळे नको इतका विचार करूस. पण मग आऊसाहेब म्हणाले त्याचं काय? तुला जसं वाटतंय की हे माझे भास आहेत, माझे विचार आहेत, तर मग आऊसाहेबांनी मला हा धागा का दिलाय? त्यांच्या मते मी या घरात येणं हा योगायोग नाहीये. त्याच्यासाठी एक कारण आहे. ते कारण तुझ्या समोर उभं आहे रेवा. तू या वाड्यात आहेस कारण आपलं दोघांचं एकमेकांवर खूप जास्त प्रेम आहे. आपल्या दोघांचं प्रेमच या गोष्टींना कारण आहे. अजून दुसऱ्या कुठच्या कारणाची गरज आहे? नाही ना? तेव्हा मलाही तुझी खूप काळजी वाटते आणि त्यामुळे मी आऊसाहेबांचे सल्ले, त्यांच्या गोष्टी ऐकतो. ह्या सगळ्या भाकड कथा आहेत असं नाही म्हणणार मी, कारण त्याचा अर्थ असा होईल की आऊसाहेब खोटं बोलतायत. पण ह्या सगळ्या गोष्टींच्या आहारी आपण किती जायचं, ह्या गोष्टींच्या सावलीत आपण किती राहायचं, हे आपलं आपण ठरवायला हवं ना. नको या गोष्टींचा इतका विचार करूस. काय झालं अचानक? हा धागा बांधल्यानंतर हे सगळं थांबायला हवं होतं. हे अजून का सुरू आहे? काय होतंय हे माझ्या बरोबर? तेव्हा काय झालं? नाही, काही नाही. आऊसाहेबांनी रेवाच्या हातात तो धागा बांधण्याचं कारण काय असेल? आऊसाहेबांचा काही डाव नसेल ना ह्यात? आई साहेब, रेवा बरोबर कशा वियर्ड घटना घडतात ते पाहिलं ना तुम्ही. म्हणून दिला तो धागा तिला, रक्षण म्हणून. अगं तेच तर, रेवाला अचानक ही अशी मेलेली माणसं दिसणं, तिच्याशी बोलणं, तिचे भास, हे सगळंच खूप विचित्र आहे ग. बाकी काय होणार की नाही ते मला माहित नाही, पण तो अनय मात्र वैतागणार आहे बिचार. कधी कधी त्याच्यावर खूप दया येते मला. येणं तू या सगळ्याकडे खूप वेगळ्या नजरेनं बघतेस रोमेला, पण आमच्या नजरेला वेगळंच काहीतरी दिसतंय. म्हणजे म्हणजे आता लवकरच मृत्यूपत्राचं वाचन होणार आहे. या अशा वेळेला रेवाला एक मेलेली व्यक्ती भेटणं, तिने भूतकाळातल्या काही घटना रेवाला सांगणं आणि मग आऊसाहेबांनी तिच्या हातात तो धागा बांधणं, या सगळ्याचा अर्थ असा आहे की रेवा खोटं बोलत नाहीये, कारण आऊसाहेबांना या अशा बाबतीत फसवणं केवळ अशक्य आहे. एक मिनिट, रेवाला मोहनचे मेलेले वडील दिसले. माझा याच्यावर काही विश्वास बसत नाहीये, बट ऍट द एंड ऑफ द डे याचा फायदा आपल्यालाच होणार आहे. अशा अजून विचित्र घटना घडू देत रेवासोबत, मग तिला वेडी ठरवून आपण तिला या वाड्याबाहेर काढू शकतो. असं झालं तर सोन्याहून पिवळं, पण जोपर्यंत रेवाच्या मनगटावर आऊसाहेबांनी बांधलेला तो धागा आहे, तोपर्यंत आपल्याला अशी संधीही मिळणं कठीण दिसतं. तोपर्यंतच ना.
पण जर तो धागा रेवाच्या हातून नाहीसा झाला तर मग तर रेवाचं रक्षण नाही होणार ना. तुझ्या मनात तरी काय आहे रोमेला? तो धागा रेवाच्या हातून नाहीसा करण्यासाठी मी काहीतरी करीन. आय विल ट्राय माय लेवल बेस्ट. पण तो धागा रेवापासून दूर होईलच. तू जर तो धागा तिच्या हातातून काढून घेऊ शकलीस तर मग तिचं रक्षण करणारं कोणीही नसेल. मृत्यूपत्र उघडल्यानंतर जे काही होईल त्यापासूनही आणि आपल्यापासूनही. गुंडापा, हे पैसे भैरवाला अभिषेक करून घ्या. आम्ही राजगादीवर असतानाचा कदाचित हा अखेरचा अभिषेक ठरू शकतो. अम्मा ಈಗ ಏಕೆ ಅನ್ನುತ್ತೀರಿ ನೀವು? असं का म्हणता तुम्ही? कारण हेच खरंय. यामध्ये वाड्याचं भविष्य लिहिलंय जे लवकरच सगळ्यांच्या समोर येणार आहे. अम्मा या कागदाच्या तुकड्यानं किती जणांचं नशीब बदलणार जी? हेच तू दयावा. सगळ्या वाड्याचंच नशीब यावर अवलंबून आहे आणि खास करून रेवाचं. अम्मा रेवानं या वाड्यात येऊन तिच्या नशिबाची खेळच केला जी. असं का म्हणताय की हो? अम्मा सुमित्रा काय काय करू शकते हे मी तुम्हाला सांगायला नकोची. तिचं कुंकू पुसलं गेलंय जी. उद्या तीही. गुंडाप्पा, क्षमाशी अम्मा, क्षमाशी. आपण सुमित्राच्या बाजूने नाही तर रेवाच्या बाजूने विचार करायचा आहे. आपला प्रत्येक सकारात्मक विचार रेवाच्या पाठीशी शक्ती म्हणून उभा राहणार आहे. आणि रेवानं इथं येऊन नशिबाशी खेळ केलेला नाही. तिचं इथं येणं हे वाड्याच्या नशिबासाठी गरजेचं होतं हे विसरू नका. जी अम्मा. सुमित्राची ताकद कितीही असली तरी आता आम्ही हार मानणार नाही. आता आम्ही रेवाच्या पाठीशी उभ्या राहू. सुमित्राच्या विरोधात आम्ही आता सज्ज आहोत. घ्या चहा घे. बरं तुम्हाला नाश्ता नक्की नकोय? अगं खरंच नकोय. आम्ही सगळे मंदिरात जातोय ना. आऊसाहेबांना कसला तरी अभिषेक करायचाय. तिथं काहीतरी खाणं पिणं होईलच. बर. कपिला चहा तू कसं काय आणलास? घरातली नोकर मंडळी कुठे आहेत? जरा कामात येत ते. आणि एक दिवस मी चहा आणला तर बिघडलं कुठे? रेवाच्या सवयी लागतायत. मला वाटतं आपली रेवा घरातल्या सगळ्याच बायकांना बंडखोर बनवणार आहे. काहीतरीच तुमचं. बंडखोर वगैरे काही नाही. पण हा, आपल्याला जे योग्य वाटतं ते न घाबरता करायची हिंमत मात्र तिने दिली. आणि काम मी आधीही करायचे. आता फक्त ते उघडपणे करण्याची मुभा मी घेतली इतकंच. आई, अनय कुठे माहितीये तुम्हाला? काय झालं? काल रात्री तो होता रूम मध्ये. आज सकाळी मी उठून बघितलं तर शेजारी नव्हताच तो झोपलेला. मी त्याचा सेलफोन पण ट्राय केला पण तो रूम मध्ये विसरून गेलाय. मला कळतच नाहीये तो कुठे गेलाय. वाड्यातच असेल ना कुठेतरी. नाही बाबा, मी सगळा वाड्याभर शोधलं त्याला पण तो कुठेच सापडत नाहीये. तो साईट वर गेला असेल. नाहीये, मी तिथे सुद्धा फोन करून बघितलं. तो नाहीये तिथे सुद्धा. इथे नाहीये? मग गेला कुठे हा? काय झालं?
काय गोंधळ चाललाय वहिनी? अहो अनयचा सकाळपासून कुठे पत्ता लागत नाहीये. मित्राकडे गेला असेल एखाद्या. पण अनयला गावात कोणी मित्रच नाहीयेत ना. काय ग, भांडली बिंडलीस की काय त्याच्याशी? का परत एखादा नवीन भास वगैरे? अनय तरी काय करेल बिचारा. भ्रमिष्ट मुलगी पदरात पडलीये, वैतागून गेला असेल कुठेतरी. वहिनी, नाही, मी आपली एक शक्यता बोलून दाखवली फक्त. इथे असं बोलत राहून अनय सापडणार नाहीये. मी शोधतो त्याला. या सगळ्या विचित्र घटना रेवाच्या बाबतीतच कशा घडतात देव जाणे. वहिनी, त्या दारामागच्या शक्तीचा तर हात नसेल ना ह्या सगळ्यात? अरे देवा, बिचारा नाही, कुठे गेला असेल? काय झालं असेल त्याचं? काय नाही होणार, काळजी नको करूस बाळा. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की अनय रात्री रूम मध्ये झोपला होता, पण रेवा उठली तेव्हा तो तिथे नव्हता, राईट? हो. मग त्यात काय टेन्शन घ्यायचं, असेल तो कुठेतरी. अगं रेवानी सगळीकडे शोधलं त्याला, शिवाय 2 तास वाड्यात कुठे गायब होणार आहे तो? वाड्या बाहेर गेला असेल. हा, तू एकटी हुशार, बाकी वाड्यात कोणाला सुचलंच नसेल ना हे. अगं सगळीकडे शोधून झालंय त्याला, तो कुठेही नाहीये. शिवाय त्यांनी ना झोपण्याचे कपडे बदललेत, ना मोबाईल घेतलाय, ना पाकिट घेतलंय. त्याची गाडी सुद्धा इथेच आहे अगं. आणि दरवानाने त्याला बाहेर जाताना पाहिलंही नाहीये, कोणीच पाहिलं नाहीये. ओ माय गॉड, कुठे गेला असेल हा? अगं मी तेच सांगते ना मगापासून, तेच कळत नाहीये कोणालाही. वाड्यात खूपच विचित्र घटना घडायला लागल्यात, आणि या सगळ्याला ती रेवा जबाबदार आहे. आई साहेब, त्या रेवाला तर वेळच लागले असेल नाही? पण ह्या सगळ्यात मला एक बरं वाटलं रोमेला, तू तुझं काम फत्ते केलंस. मी कुठलं काम फत्ते केलं? अगं असं काय, हा सगळा तमाशा कानावर आला ना, तेव्हा मी सगळ्यात आधी रेवाच्या मनगटाकडे पाहिलं, तर धागा गायब. मी म्हटलं चला, आपल्या लाडक्या सुनबाईनी आपलं काम चोख केलंय आणि रेवाच्या हातातला धागा गायब करून टाकलाय. मी? नाहीतर काय मी. तू बोललीस ना, तेव्हा वाटलं होतं तोंड देखलं बोलतीयस, पण खरंच करून दाखवलंस की. मी नाही गायब केलाय तो धागा. आय डोंट नो तो धागा कुठे आहे. तू हे केलं नाहीयेस? नाही, मला संधीच मिळाली नाही. काल रात्री मी लवकर झोपले होते. मग त्या धाग्याचं झालं काय? तू गेला तरी कुठे? कुठे असेल अनय? मला खूप काळजी वाटते त्याची. नको काळजी करूस बाळा, इथेच कुठेतरी असेल, आपण शोधूया त्याला. हा, वाड्यातच असेल तो, नको काळजी करूस. काय झालं रेवा? आऊसाहेब अनय सकाळपासून कुठे दिसत नाहीये. त्याचा फोन सुद्धा त्याच्या रूम मध्ये आहे. मला खूप काळजी वाटते, तो कुठे असेल. रेवा, तुम्ही शांत व्हा. रडू ना, प्रश्न सुटत नाही. आम्ही तुमच्या हातामध्ये सुरक्षा. देवरू, तुमच्या हातातलं सुरक्षा कवच कुठे आहे जी?